नमस्कार. होम मिनिस्टर आता घरचा लिटिल चॅम्प्स ठरवेल पैठणीची मानकरी स्पेशल पार्टनर गोदरेज नंबर 1च्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. सावेवाडी चिंचणी या परिसरात आपण आहोत. ज्या वहिनींना भेटणार आहोत नाव आहे विपुला राजेश सावे. तर जाऊबाई ज्या आव्हान देणार आहेत उर्मिला भूपेंद्र सावे आणि ज्योती सुरेंद्र सावे. आणि या सावे कुटुंबाला भेटून आज बोलतं करणार आहोत. लिटिल चॅम्प्सना सुद्धा काय म्हणायचं आहे ते ऐकण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 घ्या उखाणा. शंकराच्या पिंडीला नागाचा वेढा, मी त्यांची बर्फी, राजेश माझा पेढा. काय सांगताय हो तुम्ही? काजवाला हिंदीमध्ये म्हणतात जुगनू, विपुला माझी लैला, मी तिथं मजनू. अरे वा. द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर राजेश सावे. नमस्कार. ह्या माझ्या जाऊबाई नमस्कार. ज्योती सावे, त्यांचे मिस्टर नमस्कार. सुशेंद्र सावे, वहिनी उर्मिला सावे, नमस्कार. भूपेंद्र सावे, नमस्कार. भरत सावे, नमस्कार. अनघा सावे, ती माझी मुलगी रुताली सावे, नमस्कार. वहिनी तृप्ती. नाव सांग तुझं. अर्हा गौतम सावे. तू कुठे जाते शाळेत? बालमोहन. आणि घरी कोण कोण आहे? मम्मा आणि डॅडा. मग तुला मम्मा ओरडतो की डाडा ओरडतो? मम्मा. बरं, मग तुला शाळेत जातेस ना तू? हो. मग तुला डब्यात काय देतात खाऊ? सँडविच वेगळे. आम्ही लहान होतो तेव्हा चपाती भाजी द्यायचे. तुम्हाला नाही देत चपाती भाजी? देते कधी कधी. पण तुला रोज सँडविच दिलेलं आवडेल की रोज चपाती भाजी दिलेली आवडेल? सँडविच. की बर्गर? बर्गर ना मला आवडत. नाही आवडत? बरं बरं, दे या ताईकडे दे. आराध्या तुषार चोरी. तू शाळेत जाते? हो. घरी कोण कोण आहे? आई आणि बाबा. आणि तू? असे तिघेच असता घरात? आजी पण आहे. मग तुला आजी ओरडते की आई ओरडते? आई. आजी लाड करते? हो. हो. आणि तुला कसल्या गोष्टीचा राग येतो? कोण ओरडल्यावर. राग आल्यावर तू काय करते? काय नाही. दे तिच्याकडे. नाव सांग. अन्वी हितेंद्र राऊत. बर. तू कितवीत आहेस? दुसरीत. तुम्ही कोण कोण आहात घरात? मी, माझे बाबा, मम्मा आणि माझी दीदी. अरे वा. तुला कसली आवड आहे? खेळण्याची. काय खेळतेस तू? काय पण. बरं, बऱ्याचशा लहान मुलांना सकाळी दूध देतात प्यायला. तर तुला आवडतं दूध प्यायला? मी नाश्ता करते. तू नाश्ता करते. बरं, मग तू काय नाश्ता करते ते सांग मला. चपाती भाजी. क्या बात आहे. रोज चपाती भाजी? हा. तुला कुठली भाजी आवडते? छोले. आणि व्हेज आणि नॉनव्हेज याच्यात काय आवडतं? नॉनव्हेज. नॉनव्हेज मध्ये काय आवडतं तुला? चिकन, मटन. चिकन आणि मटन. आणि मटन. व्हेरी गुड. छान. पण मग कोण चांगलं करतं चिकन? मम्मा. मम्मा. आणि मटन कोण चांगलं करतं? मम्मा. तुला कोण ओरडतं? मम्मा. काय या मम्मा सगळ्या आहेत ना. बरं, दे तिच्याकडे. नाव सांग. वेदा दीपेश राऊत. तू कितवीत आहेस? 3rd स्टँडर्डला. तुला अभ्यास आवडतो? थोडा. थोडा थोडा. बरं आहे ते. तुला काय आवडतं? खेळायला फार आवडतं. तुम्ही कोण कोण राहता घरात? मी, आई, बाबा, आदू, आजी, भाई, पण सगळ्यात जास्त तुझ्यावर प्रेम कोण करतं? आत्या. आणि तुला ओरडतो कोण सगळ्यात जास्त? आई आणि बाबा. आई बाबांना ओरडते? कधी कधी ओरडते. कधी कधी. आणि बाबा आईला हो. ओरडतात? हो. का? आणि भांडण पण करतात कधी कधी. बरं, मला सांगा तुमचं माहेर कुठलं? माझं माहेर इकडनंच 5 किलोमीटरवर बावडा म्हणून गाव आहे. बावडा. बावडा. अच्छा. तुमचं बालपण इथे याच ठिकाणी? किती जणांचं कुटुंब होतं तुमचं? आम्ही 6 भाऊ, आई वडील, आजी आजोबा, काका काकी नव्हते, सगळे होते आम्ही. आपण काय करता? मी जॉब करतो. आपण काय करता? मी गृहिणी आहे. कसं जमलं लग्न? बावड्याला हे कसे काय आले? हे माझ्या बहिणीच्या मिस्टर म्हणजे भाऊजींचे फ्रेंड. मग हे घरी यायचे तर अनेकदा म्हणजे नेहमी यायचे घरी. त्यानंतर ह्यांनी आईला सांगितलेलं की माझ्यासाठी मुलगी बघा म्हणून. मग त्यानंतर 1-2 ठिकाणी पाहिलं आईने, पण ते काही जोडतीक जुळलं नाही. मग वडील बोलले की म्हणे तो सुद्धा मुलगी बघतोय, आपल्या मुलीसाठी पण मुलगा बघायचा आहे, तर मुलगा चांगला आहे तर का नाही आपणच विचारायचं असं. मग आईने ह्यांना विचारलं. किती वर्ष झाली लग्नाला?
22. 22 वर्ष कशी गेली? चांगली व्यवस्थित. या अशाच शांत आहेत? कधीतरी होत नाही, पण ते 5 मिनिटासाठी. तुमचं माहेरी जाणं असतं? हां असतं, पण आता कोरोनामध्ये थोडं कमी होऊन गेलेलं आहे. पण बावड्याला जाता तुम्ही? काय काम असलंच किंवा काय असेल तर. कसे आहेत तुमचे सासरचे? रोज सकाळी फोन असतो सासूबाईंचा, हो, जावई कशी आहेत. हा, कारण मुलगी तापट असल्यामुळे काळजी असेल. त्यांना माहिती आहे म्हणून त्यांनी रोज फोन करून विचारतात. यांनी स्वभावात कुठला बदल केला तर जास्त आनंदी होतील? नाही आता राहू द्या. आता राहू द्या म्हणजे? उगाच बदल झाला दुसरंच काय डोक्यावर घेतलं तर. तर कुठला बदल नको. काय तुमचं काय म्हणणं आहे? हे इतके शांत बोलतात, हळू बोलतात, असेच आहेत की खूप आक्रमक आहेत? नाही, तसं आक्रमक नाही म्हणता येणार आणि शांत पण नाही म्हणता येणार. त्यात मी जरा जास्त बडबडी असल्यामुळे ते थोडे शांत राहतात आणि त्यांचा स्वभाव पण खूप चांगला आहे. बरं, हे घरात काम मदत करतात? नाही, उगाच एक करायला जावं आणि दुसरं करून ठेवा, त्यापेक्षा कळलं? म्हणून न केलेलं बरं म्हणतात, कारण उद्योग वाढेल घरातला. एक छोटंसं आव्हान आहे तुम्हाला. मग या पहिल्या खेळात या माऊलीला बक्षीस मिळवून देणार का? एक गोष्ट विसंगत आहे या 5 मध्ये, ती तुमच्या घरातली आहे. त्या ठिकाणी एक बंद पाकिट ठेवलंय झी मराठी लिहिलेलं, ते घेऊन यायचं 10 सेकंदामध्ये. कोणी मदत करायची नाही, कोणी सांगायचं नाही. तुम्ही या 5 पैकी एक विसंगत गोष्ट ओळखायची आणि त्या तिथे जाऊन ते बंद पाकिट घेऊन यायचं. केळी, संत्री, माठ, सफरचंद, आंबा. वेळ सुरू झाली. दहा, 9, 8, 7, 6, 5, 4. झी मराठीकडून सोन्याची नथ तुम्हाला मिळाली. तुमच्यात मोठं कोण? तुम्ही. तुमचं माहेर कुठलं? सफाई. आणि तुमचं? चिंचड. चिंचणीत. इथे घरी कोण कोण आहे? भाऊ, वहिनी, आई वडील दोघंही वारले कधीच. आणि तुमच्याकडे? माझ्या 2 वहिनी आणि 1 मुलगी. बरं, तुम्ही सांगा, या दोघींनी स्वभावात कुठला बदल केलेला आवडेल तुम्हाला? बदल तसं करण्याची म्हणजे आत्ताच्या स्थितीत गरज नाहीये, कारण अतिशय तसं सगळे आम्ही खेळीमेळीने राहतो, त्यामुळे बदल करण्याची गरज नाहीये. तुमच्या तिघींचं कसं आहे नातं? तिघींचं चांगलं हा? आहे. कधी कधी थोडंसं आमचं म्हणजे एखादी गोष्ट नाही पटली तर आम्ही एकमेकींना सांगतो. तसं कोणाची जास्त पटत नाही गोष्ट? जास्त अशी माझीच त्यांना पटत नाही. त्यांच्या गोष्टी मला काय हो? पटतात. बोला आता, काय त्यांची कुठली गोष्ट पटत नाही तुम्हाला? म्हणजे ती एकदम ऑलराऊंडर आहे सगळ्या बाबतीतच. म्हणजे सगळ्यांना मदत करणं म्हणा, कोणाला अडीअडचणीला म्हणा, कोणी आजारी पडलं म्हणजे कधी ती तो विचार करत नाही की मला वेळ आहे, वेळ नाहीये किंवा मी वेळ देणार नाही. ती लगेच धावणार आपल्या बरोबर. तुमचं काय म्हणणं आहे? काय बोलायचं तेच कळत. काय बोलायचं तेच कळत नाहीये. बरं, ह्या मला शांत वाटल्या होत्या, ते एकदम सुरू झाल्यानंतर ह्या थांबेतच ना. टीचर आहेत. पण तसंच पाहिजे हो की नाही? शिक्षिका आहात हो, तुम्ही. शिक्षिका. आपण काय करता? मी गृहिणी. गृहिणी आहात. या खूप कमी बोलतात का हो त्या? हा, त्या कमी बोलतात. वहिनी बडबड्या आहेत. पण त्या हळूहळू बोलत असतील ना, असं मुद्द्याचं, हो ना? हा, म्हणजे कमी हळू नाही बोलत, बोलतात त्या मोठ्याने बोलतात, परंतु कमी बोलतात. मग तुम्ही कोणाकडे बोलता सगळ्या गोष्टी यांच्याबद्दलच्या? मिस्टरांकडे मिस्टर दिवसभर घरी नसतात. त्यामुळे त्यांच्यामुळे मग बोलता कोणाकडे मग? मुली माझ्या 2. हो, ही अशी करते, ती तशी नाही नाही असं नाही. अरे, असं नाही हो, म्हणजे चांगलं म्हणतोय. खेळीमेळीचं वातावरण आहे आमच्या कुटुंबामध्ये. असं हे द्यावे नाही याची बात. बरं, घरातले आता काय म्हणतात तुमच्या दोघींबद्दल आणि त्यांच्याबद्दल, स्त्री शक्तीबद्दल, ते ऐकूया. बोला. ह्या तर माझ्या मिसेस आहेत. हो. मोठ्या भावाची हे आहे, छोट्या भावाची आहे, छोटा भाऊ आहे. पण आमच्याकडे म्हणजे असं तुम्ही बघतील ना कधी पण वातावरण येऊन, आज आमचं मोठं कुटुंब आहे, 55 जणांचं कुटुंब आहे. बरं. आणि आमच्या वहिनीमध्ये म्हणजे तुम्ही सांगणार ना की आमचं वहिनी आणि दिरांचं नातं आहे असं, एवढं भावा बहिणीचं नात्यापेक्षा पण एवढं जवळचं. किती छान. ह्या माझ्या विपुला सावे माझ्या नणंद आहेत. खूप छान आहेत त्या स्वभावाने. हेल्पफुल नेचर आहे, सगळ्यांना सांभाळून घेणारे आहेत आणि खूप छान त्यांचा स्वभाव आहे. माझं नाव वृत्ताली सावे. ही माझी आई. भलेही आई आहे पण काकीने नेहमी आईप्रमाणेच प्रेम केलेलं आहे, त्यामुळे कधी असं वाटलं नाही की काकी आहे किंवा काय. माझं नाव अनघा भरत सावे. आम्ही सगळ्या जावा, आम्ही सगळे एकत्रच सगळे सण वगैरे साजरे करतो. आणि हिचं म्हणाल तर तिचा स्वभाव प्रेमळ आहेच आणि प्रत्येकाला मदत करायला पुढे. सगळं कुटुंब तुमचंच आहे. हो. या दोघी आता पैठणीच्या खेळात आहेत, फायनलला त्या गेलेल्या आहेत. या दोघींपैकी कुणी गेलेलं आवडेल तुम्हाला? माझ्या वहिनीला मिळावं असं मला वाटते. त्यांना विचारूया. आता त्यांनी पुढाकार घेऊन सांगितलंय माझ्या मिसेसचं नाव, तर मग जाऊन द्या तिलाच पुढे.
छोटी आणि मोठी या दोघीचे होऊन दे ना. होऊन द्या. बघू ना कोण जिंकते असं. बरं तुमचं काय म्हणणं आहे, ज्या 2 जाऊ आहेत त्यापैकी कोणी तुम्हाला आव्हान द्यावं असं वाटतं? कोणीही आव्हान मिळो, कोणालाही मिळो, शेवटी आम्ही एकच आहोत ना. बरं आता बघूया या दोघींना कोण जिंकवून देणार. ती जबाबदारी आहे लिटिल चॅम्प्सची. या 4 जणींमधून कोण 2 खेळणार या खेळात बघूया. एक चिठ्ठी तुम्ही घ्या, या 4 पैकी एक चिठ्ठी तुम्ही घ्या. घ्या, बसा. नाव सांगा, वाचा. वेदा. वेदा कोण? तू. वेदा तुमच्यासाठी खेळणार. अन्वी. अन्वी कोण? चिकन मटन. बघूया या दोघींचा खेळ आणि कोण जाणार या दोघींपैकी पुढे. खेळ सोपा आहे. तो मणी असा आपटायचा आणि एक टप्पा पडून त्या जायला पाहिजे. दोघींना 10-10 संधी आहेत. तुमच्या दोघींच्या 10 संधीमध्ये सर्वात जास्त ज्यांना गुण मिळणार त्या काकी तुमच्या पैठणीच्या खेळात जाणार. आधी तू टाक. 1 2 3. 1. आतापर्यंत 1 ही गुणसंख्या आहे. अरे रे 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 रे, बाहेर आला. दोन. तुझी गुणसंख्या किती आहे? 2. आता खरेदी दिखाओ. 1. दोन. 3. 4. अभिनंदन अभिनंदन. अभिनंदन अभिनंदन. झी मराठीकडून चांदीचं नाणं तुम्हाला. झी मराठीकडून हा बाजू. तुमच्या दोघींपैकी सगळ्यात आधी या घरात कोण आलं? आम्ही दोघी एकाच दिवशी आलेत. काय सांगता? ठरवून आलात वाटतं. लग्न एकाच दिवशी? हा, एकाच दिवशी झाला. एकाच मुहूर्तावर? एकाच नाही, म्हणजे मुहूर्त 5 वेगळे. मिनिटाचा फरक, 5-10 मिनिटाचा. कोणाचा आधी झाला? माझं. मग तुम्ही सिनियर आहात. कसं वाटतंय आता या कुटुंबाबद्दल? सुंदर म्हणजे खूप छान वाटते. एकत्र कुटुंब, सगळे हे खेळीमेळीने राहतात. बरं तुम्ही आज क्षमा मागायची असेल तर कोणाची? मला जर क्षमा मागायची असेल तर मी माझ्या संपूर्ण कुटुंबाची, माझ्या माहेरच्या लोकांची आणि माझ्या संपूर्ण मित्रपरिवाराची मागीन. तुम्ही? मिस्टरांची मागेन. का? कारण चुकून कधी मी त्यांना काही बोलली असेल कमी जास्त तर मी त्यांची क्षमा मागेन सगळ्यांच्या समोर. म्हणजे रोज बोलतात? नाही, रोज नाही बोलत. आजपासून स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला? बोलणं वाढवेन. वाढवणार. असं बोलणं आहेच, पण असं कधी इतरांच्या समोर बोलायचं झालं तर ते. म्हणजे इतके दिवस मिस्टरांना तुम्ही घरातच बोलत होता, आता इतरांच्या समोर सुद्धा बोलणार उद्यापासून? नाही तसं नाही होणार. म्हणजे मिस्टर रात्री उशिरा येतात घरी हल्ली, ते दुसऱ्या दिवशी पहाटेच येतील अशी व्यवस्था करणार.
तुम्ही स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल, म्हणजे अजून स्वभावात चांगलेपणा आणण्याचा प्रयत्न करीन. एक छोटासा खेळ आहे तुमच्या दोघींसाठी आणि या दोघींपैकी कोण पैठणी जिंकणार ते बघणार आहोत. आता या दोघींपैकी कोणी पैठणी जिंकावी असं वाटतंय तुम्हाला? दोघीपैकी कोणाला मिळालं तरी आनंदच आहे, शेवटी काय करणार. थांबा, आता त्यांच्याकडे द्या. मोठ्या वहिनीला मिळाली पाहिजे. हे 15 दिवस बाहेर जात आहेत वाटतं उद्यापासून. त्या ना त्या दिराला विचारतो आता. चला दोघींनाही मिळाले तरी चालेल. जाऊ बाईंना विचारूया. चला. मला वाटतं की आजच्या ज्या हे आहेत त्यांना मिळाली तर जास्त आनंद होईल. म्हणजे कोणाला या ना विपुल सावे. अच्छा, असं वाटतंय तुम्हाला. म्हणजे त्यांचा आज होम मिनिस्टर हा, त्यांचा दिवस आहे आज. बघूया कोण जिंकणार पैठणी. खेळ सोपा आहे. चिमट्याच्या सहाय्याने ती बांगडी उचलायची आणि बाऊलमध्ये गोळा करायची. वेळ सुरू झाल्यानंतर दोघींपैकी सर्वात आधी हा खेळ जे कोणी पूर्ण करणार ते आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरणार, ज्यांना मिळणार आहे पैठणी. 1 2 3. तुटला, थांबा. चिमटा तुटला आणि खेळ थांबला. हो की नाही? तुमचे किती आहेत मोजा? 3 4 आहेत. 4. तुमचे किती आहेत? 1 3 4 5 6. चला, अभिनंदन. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आणि वहिनीला मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. या संपूर्ण सावे कुटुंबाला आणि आपणा सर्वांना शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.